विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की MST CETचे BE BTECचे कॅप राऊंड कॅप शेड्यूल या ठिकाणी स्टार्ट झालेले आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 1, 2, 3 याच्या डेट्स, यावेळेस कॅप राऊंड 4 होणार आहे। त्यामुळे ह्या कॅप राऊंड 4च्या डेट्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ अजून शेअर केला नसेल तर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर पहा, जर तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवता येत नसेल तर कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी तुमच्यासाठी मी एकदम उत्कृष्ट बॉट घेऊन आलेला आहे। ज्या कॉलेज विषयी माहिती सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या कॉलेज दोस्त या बोर्डवरती यायचं आहे। यामध्ये तुम्ही कोणतेही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी विचारू शकता सहजपणे। या ठिकाणी MST CETचा एरिया वाईज कट ऑफ लिस्ट विचारू शकता। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन मिळतील, जसं की तुम्हाला तुमचं स्टेट वगैरे निवडायला या ठिकाणी ऑप्शन येईल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल आणि त्यानंतर तुमची जर्नी या ठिकाणी स्टार्ट होईल। एक्सप्लोर MST CET मेनूवरती क्लिक जर केलं, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स असतील, त्याचबरोबर MST CET अपडेट्स असतील, त्याचबरोबर MST CET रिसोर्सेस असतील। तुम्हाला जे पण पाहिजे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी या बॉटमध्ये मिळणार आहे। त्याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जा। आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर लवकर जा आणि तुम्ही या ठिकाणी या बॉटवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, चॅट करू शकता। चला व्हिडिओ सुरू करू। तर पहा, या ठिकाणी सगळ्यात पहिले या ठिकाणी BE BTECचं शेड्यूल कॅप राऊंड 1 जे ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे आजपासून 26 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत। ऑप्शन फॉर्म जर अजून भरला नसेल तर लवकर जा आणि ऑप्शन फॉर्म भरा, कारण की साईड लोडवर जर आली तर तुमचा ऑप्शन फॉर्म हा लवकर भरून होणार नाही आणि लवकर नाही झाल्यास तुम्हाला कॅप राऊंड 1ला तुम्ही एलिजिबल नसणार आहात। त्यानंतर डिस्प्ले होईल अलॉटमेंट 31 तारखेला या दरम्यान डिस्प्ले होणार आहे, 31 जुलै। ठीक आहे, 31 जुलैनंतर तुमचं जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर येत असतं रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट करून सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं, जे की येणार आहे 1 तारखे ते 3 ऑगस्ट या दरम्यान। 3 दिवसात ते सीट ॲक्सेप्टन्स आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन जर कन्फर्म करायचं असेल तर कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्यानंतर कॅप राऊंड 2, तर कॅप राऊंड 2चं पहा, तर कॅप राऊंड 1 सीट ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर कॅप राऊंड 2ची प्रोसेस स्टार्ट होते। कॅप राऊंड 2 हा 5 तारखेला सुरू होणार आहे, 5 ते 7 ऑगस्ट या दरम्यान कॅप राऊंड 2 राहणार आहे। यामध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग 5 ते 7 तारखेदरम्यान राहणार आहे आणि डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट म्हणजे तुमच्या अलॉटमेंट हे 11 तारखेला लागणार आहे। त्यानंतर तुमचं सीट ॲक्सेप्टन्स हे 12 ते 14 या दरम्यान लागणार आहे कॅप राऊंड 2चं। ठीक आहे, ऑगस्टमध्ये। त्यानंतर कॅप राऊंड 3 हे जे ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे ती 17 ते 19 तारखे या दरम्यान तुम्हाला लागणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट 22 ऑगस्ट या दरम्यान लागणार आहे। सीट ॲक्सेप्टन्स अँड रिपोर्टिंग टू इन्स्टिट्यूट हे 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या 2 दिवसात लागणार आहे। आता बरेच जण म्हणतील की ह्या तारीख फिक्स आहेत का, थोडंफार मागं पुढं होऊ शकतात, कारण की टेक्निकल इश्यू जर आला तर थोडेफार मागं पुढं होतातच। ठीक आहे, पण ह्या फिक्स डेट आहेत, म्हणजे CETच्या वेबसाईटवरून आलेला ऑप्शन फॉर्म जे आहे 4थ्या राऊंडचा तो आहे तो 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या 2 दिवसात होणार आहे। त्यानंतर 1 सप्टेंबरला तुमचे अलॉटमेंट लागेल आणि 2 ते 4 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही तुमची काय करू शकता, सीट ॲक्सेप्टन्स मिळून तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता, ज्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे। आता 4 राऊंड झाले तरी नंबर लागला नाही तर काय करायचं, तर स्पॉट राऊंडचं ऑप्शन असतं। स्पॉट राऊंडची माहिती मी त्यावेळेस देईल ज्यावेळेस 4 राऊंड होतील। ठीक आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करून घ्यायचं आहे। भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।